मला असं वाटतं की ज्या व्यक्तीच्या आयुष्यावरती हा चित्रपट आधारित आहे ते आपल्यापैकी सगळ्यांचेच श्रद्धास्थान छत्रपती संभाजी महाराज यांचं कॅरेक्टर जे करतायत ठाकूर अनूप सिंग यांना मी मंचावर येण्याची विनंती करते. हेलो. सबसे पहले तो ये पूछना चाहूंगी कि जब पता चला कि छत्रपति संभाजी महाराज का कैरेक्टर करना है, आई एम श्योर दिस इंफॉर्मेशन इन इटसेल्फ इज नॉट वेरी इजी टू डाइजेस्ट. बहुत प्रेशर आया होगा, बहुत टेंशन आया होगा. आपने इसको कैसे रिसीव किया? आपके दिमाग में क्या क्या चला उस दौरान? पण तुम्ही मला हिंदीमध्ये का विचारता? मी मराठी पण बोलू शकतो. नाही नाही, कारण हे बघा, मी तुम्हाला हिंदीत प्रश्न विचारण्याचं कारण असं आहे की मला सांगण्यात आलंय की फिल्म मराठी आणि हिंदी अशा दोन्ही भाषांमध्ये रिलीज होतीये, तर हिंदीला असं वाटायला नको की त्यांना मी पण जस्टिस असा एक नॉर्मल इम्प्रेशन असा आहे की हा हिंदी करतो किंवा साऊथचे चित्रपट करतो, मराठी येत नाही. पण मी तुम्हाला सांगतो की जन्म इकडे मुंबईलाच झालेला आहे, शिक्षण पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजला झालेलं आहे. तर महाराष्ट्राची ही पावनभूमी माझी जन्मभूमी नाही तर माझी कर्मभूमी पण आहे. त्याबद्दल खूप प्रेम मिळालंय आणि धन्यवाद. कमिंग बैक टू योर क्वेश्चन, नाउ आई कैन आंसर इन हिंदी बिकॉज इट्स अ पैन इंडिया फिल्म. प्लीज डू. ये रोल जब मेरे पास आया तो वाकई कभी कल्पना इस बात की नहीं थी कि ऐसे लार्जर देन लाइफ रोल का सामना करने को मिलेगा. बिकॉज एज एक्टर्स हम लोग हमेशा बहुत हंग्री रहते हैं कि कोई ऐसे लार्जर देन लाइफ का रोल कभी हमें मिले परफॉर्म करने के लिए. एंड अक्सर हमेशा से सोचता था कि कुछ बड़ा करना चाहूंगा इन टर्म्स ऑफ परफॉर्मेंसेज एंड एक्टिंग, कुछ चैलेंजिंग रहो मेरे लिए. इसकी एक बहुत सिंपल स्टोरी है कि सातारा के महाराज उदयनराजे भोसले सर, उनका बर्थडे था और उनके बर्थडे पर मैं वहां गया था. मेरी इच्छा ये थी कि छत्रपति शिवाजी महाराज के वंशज को मैं कभी मिला नहीं था, तो मुझे उनसे मिलने की बहुत इच्छा थी. और जब वो आए तो उनसे मुलाकात हुई और मैंने देखा कि वो स्टेज पर गए. छत्रपति शिवराय की एक बड़ी सी मूर्ति थी, उन्होंने वहां पर फूल वगैरह अर्पण किए. और साथ ही उसी क्षण मेरे मन में ये दिमाग में एक थॉट आया कि काश इनका वंशज क्या होना, अगर ये मुझे एक्सपीरियंस करने को मिलता तो मैं पता चलता कि महाराज की कीर्ति कितनी बड़ी थी. पता नहीं वो कैसे पावर ऑफ मैनिफेस्टेशन में आ गई कि स्टेज पर जो हमने फोटो ली वो कहीं ना कहीं वायरल हो गई और वो फोटो कहीं सी पेपर में प्रिंट हो गई. वो पेपर घूम फिर के पूना आया हमारे संदीप दादा, धर्मेंद्र दादा और प्रोड्यूसर्स के पास, केतन के पास. और 3 महीने बाद मुझे महाराज की तरफ से एक फोन आया कि आप धर्मरक्षक छत्रपति संभाजी महाराज प्ले कर रहे हैं. सो टॉकिंग अबाउट द रोल, बहुत बड़ी जिम्मेदारी थी क्योंकि अनफॉर्चुनेटली इतना वास्ट नॉलेज नहीं था छत्रपति संभाजी महाराज के बारे में. जब इस सब्जेक्ट के लिए पढ़ना शुरू किया तो लगाव और ज्यादा गहरा होता गया बिकॉज बहुत बड़ी जिम्मेदारी थी. कहीं ना कहीं डिटेल में जानना बहुत ज्यादा जरूरी था कि उनके बचपन की आयु से लेकर उनके अंतिम पलों तक उनके जीवन में क्या क्या बीता है. और उसी के लिए हमें बहुत हेल्प भी मिली. मुझे मेरे हिस्टोरियन एक हैं राज मेमाने जी जो फिल्म से एसोसिएटेड हैं, हमारे तुषार जी जो हैं जो हमारे डायरेक्टर हैं, उनके साथ रात के 3-3, 4-4 बजे तक मैं, बिकॉज मराठी का संवाद था. दो आई स्पीक व्हेरी वेल मराठी, बट जो शुद्ध मराठीचा उच्चारण असतो ना आणि त्यावेळेची भाषा ते वेगळी, फारच वेगळी होती आणि खूप चॅलेंजिंग होते. कारण काय काय असे शब्द होते त्यांचे मिनिंगही मला कळत नव्हते. तर 3 वाजताच मी रात्री 3 वाजता फोन करायचो तुषार सरांना की व्हॉट डज दिस मीन आणि का असे महाराज म्हणतील, व्हॉट इज द थॉट प्रोसेस बिहाइंड दिस दॅट यू हॅव रिटन. तर असं झालं की विथ टाइम एज आई वेंट ऑन एक एक डायलॉग जुबान पे याद होता गया. ऐसा लगा जैसे एक डिवाइन एनर्जी साथ में थी बिकॉज मैंने ये बहुत जल्दी जान गया था कि ऐसा कोई रोल परफॉर्म करना है तो अपने आप को समर्पित करके करना पड़ेगा. जितना भी कुछ सीखा था एज एन एक्टर वो सब कुछ अनलर्न करके दोबारा फ्रॉम द स्क्रैच कि कुछ नहीं आता, ये अपने आप को जब आप समझ जाते हैं कि मुझे नहीं आता, दैट इज व्हेन यू आर विलिंग टू लर्न एंड दैट इज व्हेन द नॉलेज. फिर मैं वड़ू गया, मैं तुलापुर गया जहां पर महाराज के आखिरी अंतिम पल में महाराज के साथ जो भी हुआ था, अत्याचार हुआ था, वो सब देख कर आया. एक मेंटली इट इज वेरी इंपॉर्टेंट फॉर यू टू कनेक्ट टू द कैरेक्टर टू दैट लेवल. और वो तुषार सर ने और पूरी टीम ने बहुत अच्छी तरीके से मुझे हेल्प की. और साथ ही मैं बताना चाहूंगा जब शूटिंग हमने शुरू की तो पूरी की पूरी यूनिट से इतना प्यार मिला. पहली बार जब इस रूप में बाहर निकला तो मुझे लोगों से इतना सम्मान और प्रेम मिला. ऐसा लगा कि फाइनली महाराज उनके आ चुके हैं. और कुछ सीन्स ऐसे किए मैंने जो बहुत ही ब्यूटीफुल सीन थे, जहां पर मेरे पिताजी जो बने इस फिल्म में छत्रपति शिवाजी महाराज, वो एक्टर भी यहाँ हैं, सुनील जी. अमृता मैडम के साथ 1-2 हमारे बहुत ही अमेजिंग सीन्स हुए हैं जो कि बहुत अपीलिंग आए हैं, जो कि मैं
चाहूंगा कि ऑडियंस उसके बारे में बोलने से ज्यादा आई वुड लाइक द ऑडियंस टू गो एंड सी इन द फिल्म. थैंक यू. That's a lovely journey, I must say. I just have one little question, like you mentioned ना की मानसिक स्तरावरती सुद्धा ते खूप महत्त्वाचं आहे. तर फिजिकली तर ऑफकोर्स स्ट्रेंथ आहे, शक्ती आहे, पण युक्ती आणि बुद्धी सुद्धा आहे. तर ह्या कॅरेक्टरला मेंटली समजून घेणं किती चॅलेंजिंग होतं ॲज अ पर्सन आणि ॲज अन आर्टिस्ट. मेंटली समजून घेणं वॉज द मेन चॅलेंज बिकॉज टिल नाव आय हॅव डन जे काही रोल्स मी केलेत that is a very imaginative characters that we have, that this is a journey of the character. It's very predetermined by the directors and the writers. But छत्रपती संभाजी महाराजांचा असा किरदार आहे ना जे ऑलरेडी हिस्ट्रीमध्ये घडलंय. So it is factual, all the factual things. So you cannot mess around with the facts in history. So we have not messed around with the history and we have only taken cinematic liberty in the action to make it larger than life. तर स्पीकिंग अबाउट इट मेंटली लाईक आय सेड तुळापूर आणि वी वेंट टू द किलाज रायगड किला असो किंवा वी वेंट टू ऑल दिस जर्नी आई डिड माय होमवर्क फॉर अबाउट 6 months एंड बाय द टाइम आई केम ऑन द सेट एवरी कैरेक्टर फॉर मी वॉज जो मैंने बुक में पढ़ा है जैसे महारानी येसुबाई का कैरेक्टर था तो वो मेरे लिए अमृता मैडम के अंदर बहुत इजीली झलकने लगा मेरे लिए. हाँ, बिकॉज मैजिक हैपेंस ऑन द सेट. जब आप उस चीज की तैयारी इतनी कर रहे हैं और फाइनली एक एम्बियंस आपको लाके दे देते हैं तो ऑटोमेटिकली यू डोंट फील लाइक इट इज अन अनूप सिंह और अन अमृता खानविलकर परफॉर्मिंग और किशोरी मैम. एवरीथिंग वाज वेरी मच इन दैट एंड एवरी कैरेक्टर इन द फिल्म यू विल बी एबल टू सी कि वो एक्टर नहीं परफॉर्म कर रहा है, वो कैरेक्टर बन के परफॉर्म हो चुका है. एंड दैट्स द ब्यूटी ऑफ अ हिस्टोरिक फिल्म लाइक अस. एंड संदीप दादाजी ने जो है मैक्सिमम हमने कोशिश की है कि एकदम रियल लोकेशंस और रियल किलों पर हमने शूट किया है टू गेट दैट फील. See, क्रोमा फ्लोर पे शूट करना and just then it becomes more of mechanical after a while that we have to act. लेकिन अगर विजयदुर्ग किला जैसा है जो छत्रपति शिवाजी महाराज ने जीता था जो उनका था वहां पर अगर हमें परफॉर्म करने मिला तो नथिंग लाइक इट एंड आई हैव हैड अ ग्रेट प्रिविलेज. थैंक यू सो मच प्रदीप जी. इट्स गुड टू सी ऑल माय फेलो एक्टर्स. माय अदर फ्यू एक्टर्स हैव कम, संजय खापरे जी, अजय मिश्रा एंड माय महाभारत का दुर्योधन हैज कम, मेरा बेटा अर्पित रंका. आई एम सो हैप्पी टू हैव हिम एंड माय डायरेक्टर मुकेश सिंह इज द फर्स्ट डायरेक्टर हु डायरेक्टेड मी इन वन ऑफ द फर्स्ट टीवी शोज एंड तो वहाँ से हमारी जर्नी आज तक बहुत लंबी रही. सो दैट्स व्हाई इट्स वेरी इंपॉर्टेंट अ डे फॉर मी एंड आई एम वेरी थैंकफुल फॉर ऑल ऑफ यू ऑल प्रेजेंट. थँक यू. दॅट इज लवली. आय एम शुअर दिस इज अ व्हेरी स्पेशल डे आपके लिए आणि मला वाटतं आता आपण सगळ्यांनी मिळून ट्रेलर बघूया 100%, आणि याला अजून yes. स्पेशल करूया. मी तुम्हाला 100%. बसण्याची Thank विनंती you, करते. thank you थँक्यू so सो much. मच. फायनली आपण या चित्रपटाचा ट्रेलर बघणार आहोत. जोरदार टाळ्या संपूर्ण टीमसाठी आणि सगळ्यांचं खूप खूप कौतुक. एंड जैसा कि मैंने कहा मराठी के साथ साथ हिंदी में भी फिल्म रिलीज हो रही है तो हिंदी में भी ट्रेलर अवेलेबल है. प्लीज डू शेअर इट विथ युअर फ्रेंड्स अँड फॅमिली मेंबर्स. आणि झालंय का आपलं हे ओके. आता मी या चित्रपटाच्या कास्टला एक एक करून मंचावरती निमंत्रित करू इच्छिते आणि त्यांच्याशी सुद्धा गप्पा मारायच्या आहेत. मला असं वाटतंय की ज्या गाण्याच्या काल मी प्रेमात पडले त्या गाण्यामध्ये मी जिच्या प्रेमात पडले तिला मी आता स्टेजवरती इन्व्हाइट करणार आहे. येसुबाईंचं कॅरेक्टर करणारी आपल्या सगळ्यांची लाडकी अमृता खानविलकर. जोरदार टाळ्या अमृतासाठी. हॅलो. हॅलो ज्ञानेश्वरी, कशी आहेस? कसा वाटला ट्रेलर? सुपर. मला असं वाटतं की जे आपण नेहमीच म्हणत असतो ना की मराठी चित्रपटांना साजेचं VFX मिळत नाही किंवा एक बजेटचा प्रॉब्लेम असतो, जे एक कुठल्याही मराठी चित्रपटाची कधी कधी सुरुवात तिथूनच होते की सगळं असं आहे, हे आहे, पण आमचं बजेट कमी आहे. सो ते हे बघून वाटत नाही आणि त्यासाठी मी या प्रोडक्शन हाऊस बरोबर, या प्रोड्युसर्स बरोबर, अनुपजींसोबत काम करायला होकार दिला. कारण मला असं वाटलं की कुठेतरी त्यांना अर्थातच गोष्ट ही पोचवायची आहेच. त्यांचं ते सगळेच छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचे भक्त आहेत, पण तरी सुद्धा ते एक जे त्यांची विजन होती, आय थिंक त्या विजनला मला इथून सलाम करावा असं वाटतो. कारण ते जे बोलले होते ते त्यांनी करून दाखवलं आणि ते ट्रेलरमध्ये दिसतंय. अमेझिंग. मला एक प्रश्न तुला खास करून हा विचारायचा आहे की जसं मी ज्या गाण्याबद्दल पुन्हा पुन्हा मेन्शन करते, मला असं वाटतं त्या गाण्यातून हे बघायला मिळालं की येसुबाईंचं कर्तृत्व तर आपल्याला माहिती आहे, पण त्यांची ह्युमन साईड कुठेतरी फार छान पद्धतीने दिसून आली. मला वाटतं हा चित्रपट करताना तुम्हा सगळ्यांनाच या सगळ्या पात्रांची, ज्यांची आपली ओळख जस्ट ॲज हिस्टॉरिकल फिगर्स आहे, त्यांची ह्युमन साईड त्याच्याजवळ तुम्ही पोहोचू. मला असं वाटतं की चित्रपट हा इतका सुंदर कॅनव्हास आहे जिथे तुम्ही इतक्या हिस्टॉरिक कॅरेक्टर्सशी
त्यांची जी माणुसकी आहे, त्यांची जी मानवी बाजू आहे ती तुम्ही दाखवू शकता आणि ती लोकांना आवडतेही. अर्थात त्याच्यामध्ये सुद्धा खूप काही बाउंड्रीज येतात. कारण म्हणजे मला आठवतं की अनुपजी आणि मी जेव्हा आम्ही म्हणजे या गाण्याचं शूटिंग करत होतो तेव्हा किती वेळा आम्हाला काही गोष्टी करायला नाही नाही हे आपण नाही करू शकत किंवा हे आपण करू शकतो, हे नाही चांगलं दिसणार, हे चांगलं दिसेल, ह्या गोष्टीचं संपूर्ण भान ठेवून आपल्याला ते करावं लागतं. कारण आपण फक्त वाचलंय, आपण रिसर्च केलाय, आपण आपल्याला कोणीतरी सल्लागार आहे त्यांनी हे सांगितलंय, पण ऍक्च्युली जेव्हा तुम्ही ते पात्र होता आणि ते करताना त्यानंतर तुम्हाला ती जबाबदारी दुप्पट वाटते आणि त्या जबाबदारीने तुम्हाला ते दाखवायचं आहे की किती प्रेम होतं या दोघांमध्ये. सो आय थिंक एकतर श्रेया घोषाल यांनी ते गाणं गायलं आहे, तेव्हा आमचे जे म्युझिक डिरेक्टर आहेत कुलकर्णी सर, त्यांचे पण मी मनापासून आभार मानीन. मला माहिती ते माझ्याहून वयाने लहान आहेत, पण तरी सुद्धा आय थिंक त्यांनी फार उत्कृष्ट असं संगीत दिलंय. तर कुठेतरी जेव्हा तुम्ही अशा कॅरेक्टर्सची थोडी म्हणजे एक ह्युमन साईड दाखवताना तेव्हा खूप काळजी घ्यावी लागते आणि ती काळजी आम्ही घेतली आहे अर्थातच. आणि मला असं वाटतं की ते कुठेतरी ते जे एक फक्त बघणं असतं, ती एक नजर असते, ते कुठेतरी आणण्याचा आम्ही प्रयत्न केलाय. आणि आय एम थँकफुल की तुम्ही ती ह्युमन साईड दाखवली आहे, Yes. त्यामुळे ते जास्त आमच्यापर्यंत पोहोचतंय. आणि फॉर ऑल द जनरेशन्स म्हणजे एस्पेशली येऊ घातलेले किंवा आत्ताचे, त्यांच्यासाठी तुम्ही आहात ते व्हिज्युअल. हां. जेव्हा ते गोष्ट वाचतील तेव्हा कसं असेल हे म्हटल्यानंतर, ही फिल्म बघितल्यानंतर त्यांना तुम्ही इमॅजिन होणार I hope so. दिस इज अ लवली थिंग इन इट सेल्फ. I hope थँक्यू so. सो मच Thank अमृता. you so मी much, तुला ज्ञानेश्वरी. बसण्याची विनंती करते. Thank you. खूप शुभेच्छा. आणि आता मी मंचावरती निमंत्रित करू इच्छिते या चित्रपटामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं कॅरेक्टर ज्यांनी केलेलं आहे, सुनील पलवल सर. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. त्यासोबतच मुकर्रब खान यांचं पात्र साकारणार आहे प्रदीप रावत सर आणि कोंडाजी फरजंद यांची भूमिका करणारे विनीत शर्मा. तिघांसाठीही जोरदार टाळ्या. सबसे पहले तो कॉन्ग्रेचुलेशंस ऑन द फिल्म. इट इज़ अ लवली डे टू बी अ पार्ट ऑफ सच अ ब्यूटीफुल प्रोजेक्ट. आप सभी के लिए मेरा एक कॉमन सवाल यही है की जैसे फिल्म बघितल्यानंतर आम्हाला त्यातून काही ना काहीतरी सापडेल, बट वाइल डूइंग द फिल्म, व्हाट इज दैट वन टेक अवे फॉर यू गाइज आफ्टर डूइंग अ फिल्म अबाउट छत्रपति संभाजी महाराज? आपको पर्सनली कौन सी उनकी क्वालिटी हो सकती है या कोई इंसिडेंट हो सकता है जो यू आर टेकिंग अवे फ्रॉम द फिल्म? मुझे लगता है मेरे लिए पार्ट प्ले करना ही अपने आप में एक बहुत बड़ी ब्लेसिंग Of है. course, 100%. सो बिकॉज आई कम फ्रॉम जम्मू एंड कश्मीर, मैंने कभी नहीं सोचा था कि मैं छत्रपति शिवाजी महाराज का रोल करूंगा ऑनेस्टली. और जब संदीप सर ने मुझे कहा कि आप छत्रपति शिवाजी महाराज का रोल कर रहे हैं, आई थॉट बॉम्बे ने मुझे एक्सेप्ट कर लिया. Wow, so lovely. और इतनी अच्छी टीम है. अनूप, मैंने इसकी जर्नी देखी है, काफ़ी सालों से काम कर रहा है, बहुत हार्ड वर्किंग है. उसको मैंने अभी स्क्रीन पे देखा है. यू आर टू गुड यार, टू गुड, टू गुड. पूरी टीम. सो मेरे लिए ब्लेसिंग है. थैंक यू सो मच. एंड तुषार, मैं इनके साथ काम कर चुका हूँ सरसेनापति हम्बीराव में पहले, तो उसमें मैंने बहादुर खान का रोल किया था, इसमें छत्रपति शिवाजी महाराज. सो थैंक यू सो मच तुषार. थैंक यू. कोंडा जी भूमिका मेरे पास जो आई है, मेरे लिए पता नहीं ब्लेसिंग है. तुषार सर, संदीप सर का जो कन्विक्शन था मुझे लेकर, ये ब्लेसिंग महाराजांची असते ना, ते आपण म्हणतो ना की शिवाजी महाराजांचे असू दे किंवा संभाजी महाराजांची असू दे, पण कुठेतरी ते ब्लेसिंग मला डायरेक्ट मिळाली आणि ते रोल माझ्यासाठी आला. एंड आई एम सो थैंकफुल टू दैट कि मेरे लिए पूरी लाइफ का अभी तक जो मैंने हिंदी फिल्में की है, दिस इज वन ऑफ माई बेस्ट रोल, लाइक आई वुड से. एंड थैंक यू फॉर बिलीविंग इन मी फॉर दिस. थैंक यू सो मच सर. That's lovely. So, यहाँ मैं ये कहना चाहूँगा कि शिवाजी महाराज सिर्फ महाराष्ट्र और महाराष्ट्र के ही नहीं हैं, सारे भारतवर्ष के हैं. Absolutely. मैं चूँकि महाराष्ट्र का नहीं हूँ, मैं भी बाहर दूसरी दुनिया से आया हूँ यहाँ. पर एक बात मैं बताना चाहूँगा कि मैं शिवाजी महाराज का अनंत भक्त हूँ. wow, मेरे नज़रों में शिवाजी महाराज इज लाइक गॉड इन ह्यूमन फॉर्म. that's lovely. उनसे जैसा नीति कुशल रण योद्धा हम हिंदुस्तान में ही नहीं, दुनिया की जहाँ जहाँ उनके बारे में लोगों को पता, उनके बारे में तो विश्व के कई देशों में शिवाजी महाराज की जीवनी बताई जाती है. दिस इज वेरी अनफॉर्चुनेट कि हमारी आने वाली जनरेशन को शायद इस बारे में बताया नहीं जा रहा है,
या मुझे इसमें मुझे कड़ी राजनीति दिखती है, जो किसी न किसी तरीके से हम इसको दुरुस्त करना चाहेंगे। शिवाजी महाराज हो गए, राणा प्रताप जी हो गए, ऐसे इस किस्म के बहादुरों की जीवन गाथा भारत के बच्चे बच्चे के मन में होनी चाहिए, जागनी चाहिए, भक्त होना चाहिए उसको। उसी को राष्ट्र प्रेम कहते हैं। सिर्फ नारे लगाने से और सिर्फ वोट डालने से राष्ट्र प्रेम नहीं होता है, दिल से राष्ट्र। एक सीन मुझे बहुत अच्छा लगा हमारे अनूप का ट्रेलर में, जिसमें जब वो सिंह का मुंह फाड़ देते हैं, तो उनको सिंहनी का मुंह फाड़ते हैं, तब वो छोटे शावक दिखाए हैं जो हमारे छावा साहब खुद हैं इस फिल्म में। शिवाजी महाराज के छावा है ना, तो उन्होंने जो डायलॉग कहा कि बिन माँ के बच्चों का दर्द उनको समझ में आता है। वाह क्या बात है डायरेक्टर साहब, राइटर साहब, वाह 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 वाह, क्या बात है सर, क्या बात। जहां रक्त और तलवार की बात चल रही, वहां आपने इतनी दिल की इतनी मर्म वाली बात कही है इस अपने फिल्म के माध्यम से। सर धन्यवाद, वेरी नाइस, फैंटास्टिक। और मैं अभी थोड़ा सा वक्त और लूंगा। बाय द टाइम वी कुड सी योर ट्रेलर इज सो अमेजिंग सर। एक एक चीज जब तक हम एब्जॉर्ब कर रहे हैं, और वो कब निकल गया और ये क्या हो गया, अरे निकल गया, फिर हिंदी आया, वो देखे वो भी निकल गया। सर ये तो आपको एटलीस्ट 2-3 बार और दिखाना चाहिए था हमें। बहुत ही शानदार, बहुत बहुत बेहतरीन। मराठी फिल्म के लिए तो शायद ये एक नया अध्याय होगा। इतना बेहतरीन बनाया है हमारे मोहिते पाटिल साहब और उन सब लोगों ने, इतनी कड़ी मेहनत की है। और मैं तो ये कहूंगा कि उन्होंने अपना सब कुछ इसमें दाव पे लगा दिया है मोहिते साहब ने। सर आप धन्य हैं मोहिते साहब, कहाँ हैं आप? मोहिते साहब गायब है लगता, देख नहीं रहे। वो प्रोड्यूसर है, वो कुछ ना कुछ काम बहुत में मुझे- बहुत 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 शुभकामनाएं। ईश्वर आपकी इतनी कड़ी मेहनत को जरूर एक बहुत सफलता से आपको नवाजेंगे। थँक यू व्हेरी मच। थँक्यू सो मच, थँक्यू ऑल ऑफ यू ऑल. मी तुम्हाला सगळ्यांना बसण्याची विनंती करते. थँक्यू. आता मी मंचावरती बोलावू इच्छिते या चित्रपटात राजमाता जिजाऊ साहेबांची भूमिका करणाऱ्या आपल्या सगळ्यांच्या लाडक्या किशोरी शहाणे यांना, त्यासोबतच धाराऊ माता यांची भूमिका करणाऱ्या भार्गवी चिरमुले यांना आणि सईबाईंची भूमिका करणाऱ्या पल्लवी वैद्य यांना जोरदार टाळ्या तिघींसाठी वाजवूयात प्लीज. एकदा जोरदार टाळ्या तिघींसाठी. तुम्हा तिघींनाही एकच प्रश्न मला विचारायचा आहे की सगळ्यात आधी तर तुमचा अनुभव कसा होता या चित्रपटात काम करण्याचा, आणि बघताना कोणताही ऐतिहासिक चित्रपट बघताना अर्थातच त्या गोष्टीची जितकी मजा असते तितकीच त्यावेळेचं जे आर्ट आम्हाला त्या चित्रपटात दिसतं, तुम्हाला सगळ्यांचे कॉस्ट्युम्स जे दिसतात, तुम्ही ज्या पद्धतीने वावरत असता त्याचीही मजा असते. कारण माझ्या जनरेशननी तर ते रादर कोणीच आपण बघितलं नाहीये. तुम्हाला ते करताना किती मजा आली, आणि एखादा असा किस्सा जर तुम्हाला कोणालाही शेअर करावा असं वाटलं तर प्लीज. थँक्यू ज्ञानेश्वरी. सर्वप्रथम या ट्रेलरला बघून एवढी एनर्जी आली आहे ना आतमध्ये, असं वाटतं की एकदा आपण गजर केलाच पाहिजे परत. छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय. वा, आता मजा आली. मी त्यापासून अशीच गप्प बसले होते, मला मजा येत नव्हती. पण धन्यवाद संदीप दादा आणि त्यांची पूर्ण प्रोडक्शन टीम, तुषार पूर्ण डायरेक्शन टीम, आणि राहुल नेवासे जे वन मॅन आर्मी होते आम्हाला त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी. आणि सगळ्यात आधी तर खूप धन्यवाद की मला राजमाता जिजाऊंची भूमिका साकारायची संधी मिळाली या चित्रपटामध्ये. खरं तर माझं नशीब चांगलं, नशीबवान आहे मी. मला ऐतिहासिक भूमिका करायला खूप आवडतात, पण नॉर्मल भूमिका तर करतच असते सिरियल्समध्ये किंवा इतर चित्रपटांमध्ये, पण राजमाता जिजाऊंची भूमिका साकारणं ही खूप मोठी जबाबदारी होती. आणि ती पेलण्यासाठी मला तुषारनी पण खूप मदत केली. आणि ही भूमिकाच इतकी सुंदर लिहून आली होती की राजमातानेच शिवाजी महाराजांना घडवलं, त्यांनी संभाजी महाराजांना घडवलं. म्हणजे खूप मोठी जबाबदारी महाराष्ट्राची होती. एवढे मोठे शूरवीर तिनं घडवले.
आणि ती भूमिका साकारताना मला आतून इतके असे छान व्हायब्रेशन्स येत होते ना की माझ्या चालण्यामध्येही माझ्या अंगात एक कंपन असायचं कायम की मी एवढी मोठी अशी भूमिका साकारते वगैरे. हा जो एक थरकाप थोडासा असतो, थोडासा एक ऑरा असतो, ते म्हणजे अक्षरशः ती भूमिका त्यावेळेस कॅमेऱ्यासमोर जगले असं मला वाटतं. आणि अनुभव म्हटलं तर तेच आहे की प्रत्येक गोष्ट, आता ते छोटेसे शंभू बाळ जे होते त्यांना हँडल करणं खूप कठीण होतं. खरं तर ते खूप असे छोटेसे होते ना, अगदीच नासमज होते, पण त्यांना हँडल करत तरी जिजाऊंचं एक ऑरा ठेवून आणि त्यांना सांभाळणं, मग त्यांच्यामध्ये ट्युनिंग निर्माण करणं, त्यांच्याशी इतर वेळेस कॅमेरा व्यतिरिक्त त्यांच्याशी खेळणं, गप्पा मारणं, त्याला आपलंसं करणं, हे पण एक वेगळी जबाबदारी असते एक कलाकार म्हणून. तर तो एक माझा एक वेगळा अनुभव होता या चित्रपटासाठी. आणि निश्चित एवढ्या मोठ्या भव्य दिव्य सिनेमाची मी एक मैं किरदार हूँ, इसके लिए मुझे बहुत अच्छा लग रहा है. और ये मराठी और हिंदी दोनों लैंग्वेज में रिलीज हो रही है, इसका भी बहुत अभिमान है मुझे. और यस, मैं सभी को यही कहूँगी कि ये सिनेमा आपको थिएटर में जाकर देखना ही होगा और इससे बहुत बहुत सीख मिलेगी. और ये तो सिर्फ एक पार्ट 1 है, पार्ट 2 का भी जरूर इंतजार कीजिएगा. नमस्कार. मी खरं तर सई महाराणींचा रोल करते ह्या फिल्ममध्ये. अक्षरशः एकच सीन आहे माझा, पण तो सीन करताना सुद्धा मला म्हणजे मला असं वाटतं की ऐतिहासिक फिल्ममध्ये म्हणा किंवा मालिकांमध्ये म्हणा, कुठलंही कॅरेक्टर असलं म्हणजे अगदी ज्या काय म्हणतात दासीचा जरी रोल असला ना तरी त्याला महत्त्व होतं. ते त्या काळात घडून गेलेले कॅरेक्टर्स होते, पात्र होते. त्यामुळे माझं असं म्हणणं होतं, जेव्हा तुषार सरांचा मला फोन आला होता की तुम्ही कराल का सईबाईंची भूमिका, कारण एकच सीन आहे, तर माझं असं म्हणणं होतं की कुठलीही भूमिका असली ना तरी मला ह्या फिल्मचा भाग होण्यात अतिशय आनंद आहे. तुम्ही जे द्याल ते मी एक्सेप्ट करते आणि मी करेन. मला खूप आवडलं. त्यांनी खूप सिन्सिअरली आणि असं खूप प्रामाणिकपणे मला सांगितलं की ह्यापेक्षा जास्त खरंच नाही आहे, की असं आपण म्हणू की 2 सीन शूट करतोय आणि दाखवताना एकच सीन, असं काही नाही. एकच सीन होणार आणि तोच दाखवला जाणार आहे. तर मी म्हटलं की काही हरकत नाही, मी करेन. आणि एवढ्या सुंदर फिल्मचा मी एक भाग आहे, ह्याचा मला अतिशय आनंद आहे. मराठीत हिंदीमध्ये दोन्ही लँग्वेजेसमध्ये ही फिल्म रिलीज होते, त्याचा आणखीन एक दुप्पट आनंद आहे. आणि गाणी सुंदर झाली आहेत. मोठमोठ्या कलाकारांबरोबर मला काम करण्याची संधी मिळाली आहे. भार्गवीबरोबर खूप आधी केलं होतं काम, पण पुन्हा एकदा तिच्यासोबत मी एक सीन केला, त्याचा वेगळा आनंद. तुषार सरांचं डिरेक्शन मला अतिशय आवडलं आहे आणि मला पुन्हा एकदा दुसऱ्या भागामध्ये तुमच्याबरोबर एक सीन जरी असला तरी मला करायला आवडणार आहे. त्यामुळे मी वाट बघते दुसरा भाग कधी येतोय. अनुपजी, आय एम सो लकी टू वर्क विथ यू. म्हणजे माझा एक फोन झाला आणि मी त्यांना म्हटलं की जे काही मी बघतेय पोस्टर्समध्ये म्हणा किंवा त्यांनी त्यांच्या मोबाईलमध्ये मला जे शूट केलं होतं ते स्टंट सिक्वेन्स दाखवले होते, त्याच वेळी मी म्हटलं की किती मेहनत दिसते आणि ती मेहनत मला आता ट्रेलर्समध्ये दिसलीच, आपल्याला सगळ्यांनाच दिसली. तर हॅट्स ऑफ टू यू. आणि पुन्हा एकदा तुमच्याबरोबर सुद्धा काम करायची संधी मिळणार आहे, त्यामुळे तो आनंद आहे. इथे बसलेल्या सगळ्या कलाकारांना मी असं म्हणेन की आपण सगळेच नशीबवान आहोत की संभाजी महाराजांच्या आयुष्यात आपण काहीतरी एक टक्का इथे त्यांच्यासाठी म्हणून, त्यांच्यासाठी आदरांजली म्हणून आपण इथे त्यांच्यासोबत, ते नसताना, त्यांची शक्ती असताना आपण इथे त्यांच्या फिल्ममध्ये काम करतोय. आणि ह्याचा स्वतःला आणि आपल्या सगळ्यांनाच अभिमान आहे आणि तो राहणार कायम. थँक्यू सो मच परत एकदा अख्ख्या टीमला, म्युझिशियन्स, लिरिक्स ज्यांनी लिहिलेत त्यांनी सुद्धा खूप सुंदर लिहिलेत. आणि इथे रंगमंचावर उपस्थित असलेले सगळेच आणि थिएटरमध्ये उपस्थित असलेले सुद्धा सगळ्यांनाच थँक्यू सो मच. तुम्ही खूप प्रेम देताय आणि प्रेक्षक सुद्धा खूप प्रेम देतील ही अपेक्षा आहे आणि आशा आहे. थँक्यू सो मच. माझ्या मते पल्लवी सगळं बोलली आमच्या सगळ्यांच्या वतीने. पण खरंच खूप छान वाटतं, कारण कुठल्याही ऐतिहासिक सिनेमामध्ये ना बरेच वेळेला स्त्रियांना डावललं जातं जोपर्यंत ती स्त्री एक मध्यवर्ती भूमिका नसते. खरं कदाचित तेव्हा त्यांचं कार्य कमी असेलही, कारण माझघरातनं त्या बाहेर काही पडू नाही शकल्या, पण काही वेळेला घरात राहून सुद्धा
त्या मुलांचं, त्या पिढीचं पालनपोषण करण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती. त्यावेळेला ना हे असे शब्दच नव्हते की ती माझी लांबची काकू आहे, ती माझी लांबची आत्या आहे. सगळ्या घरातल्याच बायका होत्या आणि आपापली मुलं समजूनच त्यांना लहानाचं मोठं करायचं होतं. खरं तर धाराऊ मातांचं कॅरेक्टर असं आहे की त्यांना स्वतःचं घरदार असूनही केवळ महाराजांच्या प्रेमापोटी आज संभाजी महाराज एकटे आहेत आणि त्यांना आई नाही म्हटल्यानंतर आपलं घरदार सोडून त्या काळात ती बाई त्या घरात येऊन राहिली. हे आज आपण म्हणतो की एखादी बाई खूप सॅक्रिफाईस करते करिअरसाठी, घरदार, हे म्हणणं आपल्याला खूप असं एकदम अभिमानास्पद वाटतं एका बाईबद्दल की अरे ती खूप करिअर ओरिएंटेड आहे. पण जी बाई घरात काम करते तिच्याविषयी आपण तो रिस्पेक्ट अनफॉर्च्युनेटली नसतो. पण त्या काळात अशा बायका होत्या ज्या घरदार सांभाळूनच असं काहीतरी वेगळं करत होत्या की ज्याचा आज आपल्याला अभिमान वाटला पाहिजे. आणि तो अभिमान या सिनेमाच्या माध्यमातून आम्ही सगळ्या स्त्रिया, खरंच म्हणाल तर जसं पल्लवी म्हणाली तसं खरंच या सगळ्या स्त्रियांचे रोल खूप मोठे नाही आहेत, कदाचित सिनेमा बघताना तुम्हाला जाणवेल. पण जेव्हा त्या स्क्रीनवर येतात तेव्हा त्या काही ना काहीतरी असं तुम्हाला देऊन जातात की घरी जाताना तुम्ही ते सोबत घेऊन जाल. आणि ते खूप महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. मग ती नाती असतील, एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन असेल किंवा प्रेम जरी असेल, माया जरी असेल, तरी ती तुम्ही घरी घेऊन जाऊ शकता. आणि एकच गोष्ट मला सांगावीशी वाटते ज्याचा मला अभिमान आहे की आत्तापर्यंत ना मराठी नाटकांविषयी खूप रिस्पेक्ट आहे की मराठी नाटक म्हणजे खूप काहीतरी वेगळं आहे, मराठी नाटक आज जगाच्या पाठीवर आणि नकाशावर काहीतरी कार्य करत असतं. पण मराठी सिनेमाच्या बाबतीत आपण असं म्हणत नाही. आपण आजही असं म्हणतो हिंदीसारखा पिक्चर वाटतो. नाही, आमचा सिनेमा मराठी आहे आणि तो तितकाच छान आहे. त्याची कुठल्याच भाषेशी आणि कशाची तुलना नाही होऊ शकत. प्रत्येक कलाकृती, प्रत्येक भाषा काहीतरी वेगळं सांगत असते. कदाचित मराठी चित्रपटांमध्ये वाङ्मय जास्त असेल, पण या सिनेमाच्या माध्यमातून आम्हाला एवढंच दाखवायचं की आमचा हा सिनेमा जगाच्या नकाशावर आणि मराठी किंवा जगाच्या नकाशावर जेव्हा सिनेमा येईल तेव्हा आमच्या सिनेमाचं नाव आलं पाहिजे. हा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे आणि तो सगळ्या टीमनी दाखवला आहे. अनूपचं तर विशेष कौतुक आहे, ते काही मी वेगळं सांगायलाच नको. पण मला असं वाटतं अनूपनी हा रोल करण्यासाठी त्यांनी जे मॅनिफेस्ट केलं, त्यांनी जे सांगितलं ते त्याचं मॅनिफेस्टेशन झालं. पण ते करण्यासाठी सुद्धा त्यालाही खूप लोकांनी मदत केली असणार, अगदी घरच्यांपासनं, त्याच्या ट्रेनरपासनं, सेटवरच्या सगळ्या माणसांपर्यंत. तर मला असं वाटतं अगदी स्पॉट दादांपासनं अगदी प्रोड्युसर्सपर्यंत सगळ्यांना, आम्हा सगळ्या कलाकारांकडनं थँक्यू आणि धन्यवाद. आणि हा चित्रपट जेव्हा तुम्ही चित्रपटगृहात जाऊन बघाल तेव्हाच तुम्हाला त्यांच्या आयुष्यात, पर्सनल आयुष्यात काय घडलंय आणि त्यांनी कसं त्यांचं आयुष्य काढलं, हा भाग 2 आहे. तो बघण्याची उत्सुकता ठेवा आणि ते आशीर्वाद कायम राहू द्या. ती छोटी माणसं असोत नाही तर मोठी, आशीर्वाद हे कायम महत्त्वाचे असतात. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. मी तुम्हाला तिघींनाही बसण्याची विनंती करते. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. आणि आता मी मंचावरती आमंत्रित करते या चित्रपटात सरसेनापती हंबीरराव यांचं कॅरेक्टर करणारे संजय खापरे यांना, त्यासोबतच सिद्दीक खैरियत यांचं कॅरेक्टर करणारे कमलेश सावंत यांना. जोरदार टाळ्या दोघांसाठी झाल्या पाहिजे. पण तरी त्यांच्यासाठी टाळ्या वाजवूच शकतो आपण, नाही का? हां सर, सगळ्यांना मी हाच प्रश्न विचारते कारण इतका भव्य दिव्य ट्रेलर बघितल्यानंतर खरं तर आम्ही ॲज अन ऑडियन्स अजूनही त्या इम्पॅक्टमध्येच आहोत की आम्ही हे आत्ता काय बघितलं. आणि आता खरं तर असंही वाटते की 22 तारखेपर्यंत का वाट बघायला लागणार आहे. असं का नाही आहे की उद्याच फिल्म रिलीज झाली आणि लगेच ह्याचा पूर्ण उलगडलेला भाग आपण बघितला. पण तुम्हाला याचा भाग होताना किती छान वाटलं, काय आनंद मिळाला आणि तुमचा टेकअवे काय होता? मला पहिल्या दिवशी ज्यावेळी मला साईन करत होत्या तो दिवस मला आठवला. आणि संदीप सर होते आणि तुषार सर थोड्या वेळानंतर आले आणि मला सांगितलं की तुम्हाला 2 पैकी कोणतं कॅरेक्टर करायला आवडेल, एक बहिर्जी नाईक किंवा हंबीरराव. मी म्हटलं अरे संभाजी महाराजांबद्दल एवढा ऐकलंय आपण आणि तो इतका ब्रेव योद्धा असा आपला छत्रपती होऊन गेला. अशा माणसाबरोबर एक इमोशनल थ्रेड असलेला एक माणूस होता, तो म्हणजे हंबीरराव, त्याचा माबा. तर मला असं वाटतं की ना या फिल्ममध्ये वॉर आणि हे सगळंच आपल्याला बघायला मिळेल, त्यांचं ॲग्रेशन बघायला मिळेल. पण ज्या ज्या वेळेला इमोशनल सीन येतील, जसं आता भार्गवी म्हणाली, पल्लवी देखील म्हणाली, हे बायकांचं कॉन्ट्रीब्युशन आहे. पुरुष म्हणून कोणतरी इमोशनल त्यांच्याशी अटॅच असेल, एक कोणतरी व्यक्ती असेल, तो म्हणजे हंबीरराव. त्यामुळे मला असं वाटतं ते कॅरेक्टर करायला मला जास्त आवडेल. आणि मग ते फायनलाइज झालं आणि फार क्युरिओसिटी होती की संभाजी महाराज कोण करत आहेत. आणि ज्या वेळेला अनुप सिंग सरांचं नाव जाहीर केलं ना, त्यांनी मला सांगितलं,
तेव्हा मला असं वाटतं की आता आपण कॉन्ट्रोवर्सीमध्ये जायचं नाही, पण आत्तापर्यंत जेवढे आता संभाजी महाराज येत आहेत, व्हेरी क्लोज टू संभाजी महाराज अनुप सिंग ठाकूर. आणि हे त्यांचा लुक, त्यांचा ॲग्रेशन, मला सेटवर बघितल्यानंतर म्हटलं यार हे खरंच म्हणजे वाघाला फाडलं त्यांनी, पण खरोखर त्यांनी हा रोल अक्षरशः फाडलाय, म्हणजे अमेझिंग काम केलंय सर. आणि एक महत्वाची गोष्ट अशी आहे ना, मला सांगावीशी वाटते ती, काही लोक डोक्याने सिनेमा करतात, काही अगदी मनापासून सिनेमा करतात. ह्यांनी भक्तिपूर्ण सिनेमा केला, अगदी फार प्रत्येक वेळेला सेटवर आल्यानंतर इतक्या अगदी मनापासून श्रद्धेने केलेला सिनेमा आहे. आणि श्रद्धेनं काम करणारा माणूस त्यांना मिळाला मला वाटतं. आणि ज्या वेळेला आम्ही डिस्कशन करतो सेटवर, आणि त्यांची खुर्ची ज्या वेळेला ते शॉटला गेल्यानंतर ती रिकामी राहायची, त्यांच्या चेअरवर लिहिलं होतं छत्रपती, त्यांच्या सीटवर कोणी बसायचं नाही, इतका रिस्पेक्ट त्या माणसाबद्दल वाटायला लागला मला. आणि सर तुम्ही माइंड ब्लोईंग काम केलं, आणि केवळ तुमच्यामुळे तुमच्याबरोबर काम करता आलं, याबद्दल आम्हाला खरोखर अभिमान आहे. मोहिते सर आणि तुषार सर, किती म्हणजे हिस्ट्री माहिती असणं आणि हिस्ट्री प्रेझेंट करणं, ह्या दोन भिन्न गोष्टी आहेत. आणि मला वाटतं हे रेअर कॉम्बिनेशन आहे, ते मला वाटतं तुषार सरांनी त्यात परिपूर्ण उतरलेले आहेत. तुषार सर तुम्हाला जोरदार टाळ्या तुमच्यासाठी झाल्याच पाहिजेत. आणि एवढ्या छान सिनेमाचा आपण पार्ट आहोत त्याचा खूप अभिमान वाटतोय. आणि त्यावेळेला म्हणाले होते आपल्याला मराठी बरोबर आपण हिंदीत सुद्धा करणार आहोत. मला असं वाटतं आपण पहिलं मराठीत करूया, पण हे बघितल्यानंतर लक्षात आलं नाही, आपण तोडलंय, अक्षरशः तोडलंय. आणि थँक्यू सो मच. मला त्यावेळेला सांगितलं होतं की हंबीराव हे पुढच्या पार्टमध्ये नसतील. आता खूप वाईट वाटतंय. पण नंतर तुषार सर म्हणाले जेव्हा सेटवर आपल्याला पुढचा पार्ट पण करायचा आहे, पण कदाचित फ्लॅशबॅक म्हणून मला पुन्हा पुन्हा आणतील असं त्यांनी मला आश्वासन दिलंय. थँक्यू सो मच तुषार सर आणि संदीप सर आणि अनुप सर, खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच सर. मी तुम्हाला बसण्याची विनंती करते. या चित्रपटात सकीनाचं कॅरेक्टर करणारी एमी सुद्धा आपल्या सोबत आहे. आय रिक्वेस्ट यू टू प्लीज कम ऑन स्टेज. वी वुड लव्ह टू हिअर अ कपल ऑफ वर्ड्स फ्रॉम यू एज वेल. जोरदार टाळ्या एमीसाठी. How has your experience been? Oh wow, thank God कि आपने मराठी में नहीं पूछा हमसे. एक्चुअली सेट पे हमने सिर्फ ये सीखा था हो सब कह रहे थे, हमसे किसका क्या मतलब है हो हमने सिर्फ ये सीखा. बट yes, how was my experience? My experience was amazing. It was my first time working in Marathi cinema, and after seeing this trailer I'm like, oh, wow, like this to me is going to change the game with how people perceive Marathi cinema. It's amazing, honestly, everyone. And you know the other thing, मैं एक बात बताना चाहती हूँ. जब मैं सेट पे थी, एक बहुत अच्छा मोमेंट हुआ था जहाँ पे हमको एक रिंग बहुत पसंद आया था. एंड द प्रोडक्शन वाज सो लवली कि उन्होंने हमें वो रिंग गिफ्ट किया था एट द एंड ऑफ द शूट, जस्ट बिकॉज मैंने कहा था कि मुझे ये पसंद बहुत है. सो आई जस्ट वांटेड टू से अ ह्यूज थैंक यू टू द प्रोडक्शन, द टीम, डायरेक्टर, एवरीवन हु हैज हेल्प्ड. राहुल सर इज ऑलवेज रनिंग अराउंड डूइंग अ मिलियन थिंग्स. पता नहीं आप कैसे करते हैं. Incredible choreography, incredible costume, the whole thing, absolutely amazing. It's been really incredible. Oh, that's lovely. Thank you so much, Amy. Requesting you to please sit. आणि लास्ट बट नॉट द लीस्ट, आता मी मंचावरती आमंत्रित करते वास्तुशास्त्र तज्ञ आनंद पिंपळकर यांना. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी झाल्या पाहिजेत. कुठे आहेत सर? जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. या चित्रपटात त्यांनी कृष्णशास्त्री पंडित यांची भूमिका साकारलेली आहे. अरे माझ्या मावळ्यांनो, छत्रपती शिवाजी महाराज की. हा ट्रेलर पाहिल्यानंतर डोळ्यात पाणी आणि अंगावर काटा नाही तर तो शंडाच वाढावासा लागेल. आणि आता आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. काय जबाबदारी आहे? नुसतीच ट्रेलर पसरवायची नाहीये, हा चित्रपट चालवायची जबाबदारी आहे. आणि या चित्रपटाची
ही तुम्ही म्हणताय हे मराठी आहे, आम्ही तर म्हणतोय हॉलिवूडच्या लेवलचं काम केलेलं आहे. ज्या वेळेला हा ट्रेलर मी पाहत होतो तेव्हा अक्षरशः डोळ्यातनं पाणी यायला लागलं, अंगावर काटा यायला लागला आणि लक्षात आलं की तो क्षण जो होता ना, तो क्षण त्यावेळेला छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनामध्ये घडलेल्या घटना तशाच्या तशा अनुभवल्या मी स्वतः. कारण यात मी कृष्णशास्त्री पंडितची भूमिका केली होती आणि त्यावेळेस मला उचलून त्या दरबारामध्ये फेकलं, त्या हापशांनी फेकलं आणि आमच्या कोंडाजी फर्जंदांनी माझ्यावरती चापकाचे फटकारे मारले. जेव्हा चापकाचे फटकारे ते मारत होते तेव्हा त्यांना असं वाटत होतं पिंपळकर गुरुजींना लागेल की काय. आणि तो सीन दिल्यानंतर तुम्हाला सांगतो जवळजवळ अर्धा मिनिटापर्यंत सगळे गप्प बसले होते, कोणीही काही बोलायला तयार नव्हतं. माझे प्रोड्युसर संदीप मोहिते साहेब ते सारखे बसायचे उठायचे, त्यांना वाटत होतं की पिंपळकरांना काहीतरी झालेलं आहे. तो क्षण जगला, तो क्षण अनुभवला, तो कृष्णशास्त्री पंडित मी भोगला. त्यांच्या चाबकाचे फटके मला अमृतासारखे वाटत होते, त्यांच्या चाबकाचे फटके मला फुलांप्रमाणे जाणवत होते. आणि म्हणून ही प्रत्येकाची जबाबदारी आहे, महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाच्या मर्दाची, या मर्दुमकीची प्रत्येकाची जबाबदारी आहे की हा चित्रपट प्रत्येक माणसापर्यंत, प्रत्येक लेकरापर्यंत, प्रत्येक स्त्रीपर्यंत, प्रत्येक माणसापर्यंत, जीवापर्यंत पोहोचला पाहिजे. जर तुमच्यात खरी ताकद आहे आणि जर तुम्ही स्वतःला छत्रपती शिवाजी महाराजांचे आणि संभाजी महाराजांचे भक्त समजता तर तुमची ही जबाबदारी आहे. ही जबाबदारी तुम्ही पार पाडणार की नाही? अरे असा कुठं नेबळट आवाज काढताय? ही जबाबदारी पार पाडणार की नाही? छत्रपती संभाजी महाराजांवर चित्रपट करताना फक्त पैसे कमवणे हा कधीच उद्देश संदीप मोहिते पाटलांनी ठेवलेला नाही. खऱ्या अर्थानं हा चित्रपट इतिहासाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवायचा. छत्रपती संभाजी महाराज म्हटलं की प्रचंड राजकारण, छत्रपती संभाजी महाराज म्हटलं की एका विशिष्ट समाजाला कायम बदनाम केलं जातं. पण पडद्या आड छत्रपती संभाजी महाराजांसाठी बलिदान केलेली असंख्य मंडळी आहेत, ती या चित्रपटामध्ये अत्यंत अभ्यासपूर्ण दाखवण्याचं काम संदीप दादा मोहिते पाटलांनी केलं. तुषार शेलार, कौतुक आहे. या अनूपचं मला एवढं कौतुक वाटतं. एक सीन होता, समुद्रावरती मी बसलोय, मंत्र म्हणतोय आणि मागून छत्रपती संभाजी महाराज येतात. तुम्हाला सांगतो तो क्षण ज्या वेळेस त्या ठिकाणी मी बसलोय मला दिसत नाही पाठीमागे संभाजी महाराज आले आणि त्या छोट्या स्क्रीनवर जेव्हा आम्ही बघितलं ना तेव्हा या अनूपला पाहून माझ्या हातापायाची काहिली झाली, माझे अश्रू डोळ्यात आले आणि मी अनूपला जाऊन मिठी मारली. अरे म्हटलं काय दिसतोयस तू? साक्षात संभाजी महाराज. अरे एवढी थंडी त्या समुद्रामध्ये, तो सीन चालू होता. अरे हे लेकरू त्या एवढ्या थंडीमध्ये उघड्या अंगाने, सारखा सीन हो, एक एक नाही, एक एक गोष्ट नाही, साधी गोष्ट नाही, 10-10, 15-15 वेळा रिटेक होत होते. कारण समुद्रातल्या त्या लहरी येत होत्या, त्याच्यामध्ये तो सेतू हालत होता आणि त्याच्यात हे लेकरू तिथपर्यंत जात होतं. प्रत्येक वेळेस पाहताना वाटायचं की काय केलं असेल माझ्या महाराजांनी. आज हा कलाकार म्हणून ते भोगताना त्याच्या जीवनामध्ये तो आनंद की तो जीवन जे जगताना त्यामध्ये आम्ही देखील एक हिस्सा झालो आणि त्याचा मला अभिमान वाटतो. एक वास्तुतज्ञ, एक ज्योतिषी या नात्यानं मी तुम्हाला सांगतो की हा चित्रपट हॉलिवूडच्या टक्करला जाणार आणि लवकरच इंग्रजीमध्ये हॉलिवूडमध्ये सुद्धा हा प्रदर्शित होणार. आणि मी संदीप दादा, 4 प्रोड्युसर्स, कारण प्रोड्युसरचं दुखणं फार मोठं असतं, कारण मी स्वतः प्रोड्युसर आहे. सगळ्यात गोष्ट आहे, काम करणारे करून जातील, बघणारे बघून जातील, काही नालायक मंडळी नावं देखील ठेवतील, परंतु तो चित्रपट बनवण्यासाठी लागणारा पैसा, त्यासाठी केलेला त्याग आणि ह्या कलाकारांनी केलेली भूमिकेमध्ये टाकलेली जी जीव आहे तो ह्या मूर्खांना कळत नाही. त्यामुळे असल्या लोकांचा विचार न करता माझ्या मागे माझी टीम बसलेली आहे. कुठली? ज्यांनी मला वाचवलं, ज्यांनी मला रेस्क्यू केलं त्या जंजिऱ्यामधून. अरे ते तरी काय, त्यांच्या अंगावर पाणी ओतत होते सारखे. असला भयंकर सीन तुम्ही आता चित्रपटामध्ये बघा. अंगावर काटा, डोळ्यात पाणी नाही आलं ना, या तुषार शेलरचं नाव सांगणार नाही. आणि म्हणून खरी गोष्ट आहे ना, पुढच्या भाग 2 मध्ये मी आहे ना. हे बघा, माझा सीन झाल्यानंतर मला डायलॉग वाढवले की नाही?
स्टँडिंग ओवेशन दिलं की नाही? मग मला बघायचं असेल तर तुम्हाला 22 तारखेला चित्रपट बघायला लागेल. अर्थात सर्वांचे मी धन्यवाद देतो. आणि हिनी बिचारीने विचारायच्या आधीच मी माझं ज्ञानेश्वरी वाचायला सुरू केली, त्यामुळे ज्ञानेश्वरी तर तुला काही विचारायला राहिलं असं मला वाटत नाही. तुम्ही सगळं सांगितलं. सांगितलंय. अरे बघणार की नाही? जबाबदारी उचलणार की नाही? हा ट्रेलर प्रत्येक जण आपापल्या युट्यूब चॅनलवर फेसबुकवरती टाकायचा. आनंद पिंपळकर आनंदी वास्तू फेसबुक युट्यूब चॅनल आहे माझं. 20 लाख फॉलोअर्स आहेत. तुम्ही तो जरूर जॉईन करा. आणि त्याच्यामध्ये आम्ही काही सीन्स केलेले आहेत चित्रपटा व्यतिरिक्त. या लोकांना घेऊन त्या ड्रेपरीमध्ये ते जरूर बघा. तुमच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. परवाच्या दिवशी मी 3 सीन टाकले. आम्ही 3 सीन टाकले. 25 लाख लोकांनी ते पाहिले. 25 लाख लोकांनी. त्याच्या आधीचा आम्ही एक सीन टाकलाय. आम्ही 3-4 मिळून असंच केलं. तोच यार बास माझं ऐका ना थोडंसं. मला माहिती आहे एवढं मोठं सगळं पंचपक्वान्नाचं जेवण जेवल्यानंतर हा भाकरीचा तुकडा टाकलाय, पण तो पण गोड असतो. त्यामुळं हा मोठ्या प्रमाणामध्ये याला रिस्पॉन्स द्या एवढं सांगतो. थांबतो. धन्यवाद. थँक्यू सो मच सर. थँक्यू. तुम्हाला बसण्याची विनंती करते. जास्तीच बोललो ना? नाही. एकदा जोरदार टाळ्या सरांसाठी. मला वाटतं या एनर्जी नंतर माझ्याकडे तर एवढी एनर्जी नाहीये की मी या एनर्जीला मॅच करेन. पण तुम्हाला सगळ्यांचे खूप खूप आभार. यू आर अ ग्रेट ऑडियन्स. 22 तारखेला चित्रपटगृहात हा सिनेमा बघायला विसरू नका. जसं मी मगाशी म्हटलं, हा चित्रपट मराठीसोबत हिंदीमध्ये देखील रिलीज होतोय. याची 2 गाणी ऑलरेडी आपण आउट केलेली आहेत. राहिलेली सगळी गाणी सुद्धा लवकरच येणार आहेत. सरांनी ऐलान केलंय त्याप्रमाणे मला वाटत नाही तुम्ही त्यांच्या शब्दाबाहेर असाल, त्यामुळे मी पुन्हा सांगायची गरज नाही. पण थँक्यू सो मच. खूप खूप आभार आज इथे आल्याबद्दल. आणि 22 तारखेला चित्रपटगृहात भेटूया. थँक्यू सो मच. धन्यवाद. जरा इकडची पॉवर मी बघते, पण मला वाटतं काही म्हणण्याआधी मी जोरदार एक गोष्ट इथे करणार आहे आणि मला पूर्ण गॅरंटी आहे की समोरून तितकाच छान प्रतिसाद येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. भवानी. मला वाटतं आत्ता हे म्हणताना सुद्धा, हा गजर करताना सुद्धा आपल्या मनात आपल्याला जे जाणवलं, जी एनर्जी आपल्याला मिळाली, जी स्फूर्ती आपल्याला मिळाली, तेच कारण आहे ही फिल्म होण्यामागे. ही खूप खास फिल्म आहे. संदीप मोहिते पाटील प्रस्तुत आणि उर्विता प्रोडक्शन्स निर्मित धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज भाग 1 अर्थात चॅप्टर 1 या फिल्मच्या ट्रेलर लॉन्च मध्ये मी आरजे ज्ञानेश्वरी तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते. मला असं वाटतं शाळेत असताना इतिहासाच्या पुस्तकात आपण या काही महापुरुषांच्या गोष्टी ऐकल्या होत्या आणि ती फक्त आपली तोंडओळख होती, पण आपल्याला कळलंही नाही की ह्यांच्या या गोष्टींनी आपल्याला प्रत्यक्ष आयुष्यात किती वेळा मदत केली. म्हणजे इफ यू थिंक अबाउट इट, एकही गोष्ट तुम्ही महाराजांची काढून बघा, अगदी छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासातली घ्या किंवा छत्रपती संभाजी महाराजांच्या इतिहासातली घ्या, तुम्हाला लक्षात येईल की जर तुम्ही एका प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी ती गोष्ट वाचत असाल तर सोबत आपोआप तुम्हाला 10 इतर प्रॉब्लेम्सचं सोल्युशन सुद्धा मिळून जातं. राईट? म्हणजे इथे काय नाहीये, इथे शौर्य आहे, इथे एनर्जी आहे, त्यासोबत इथे स्त्री दाक्षिण्य सुद्धा आहे, इथे नीतिमत्ता आहे, इथे आपल्या रयतेप्रती, आपल्या समाजाप्रती, निसर्गाप्रती जी बांधिलकी आहे ती सुद्धा आहे, इथे प्रेम आहे, इथे जिव्हाळा आहे. आणि ही सगळी, या सगळ्या इमोशन्सना, या सगळ्या गोष्टींना एका व्यक्तीमध्ये आजकाल कुठे आपल्याला बघायला मिळतं, नाही का? आणि म्हणूनच बहुतेक आपण पुन्हा पुन्हा महाराजांच्या गोष्टींकडे जातो आणि त्या कितीही वेळा आपण वाचल्या, कितीही वेळा बघितल्या तरी आपल्या आयुष्यावर त्या पुरतील अशाच आहेत. आजचा हा दिवस खास आहे कारण हे सगळे गुण ज्यांच्या ठाई एकवटले होते, ज्यांचं कर्तृत्व आभाळापेक्षा सुद्धा मोठं आहे आणि इतकं असून सुद्धा आपण अगदीच आत्मीयतेने, प्रेमाने आणि आदराने त्यांना आपले संभाजी महाराज असं म्हणू शकतो, अशा आपल्या संभाजी महाराजांची गोष्ट आपल्याला मोठ्या पडद्यावरती पाहता येणार आहे 22 नोव्हेंबर रोजी. आणि तो दिवस खूप खास असणार आहे कारण ही एवढी मोठी शौर्यगाथा एवढ्या मोठ्या स्क्रीनवरती बघण्याचा आनंद आय एम शुअर आपल्या सगळ्यांनाच होईल. सगळ्यात आधी मला सुरुवात करायची आहे अशा एका व्यक्तीपासून ज्यांचे आशीर्वाद आज आपल्यासाठी फार महत्त्वाचे आहेत. कारण कोणत्याही चांगल्या गोष्टीला जर चांगल्या लोकांचे आशीर्वाद लाभले तर ती गोष्ट जास्त दीर्घकाळ टिकते, ती जास्त पुढे जाते. एकदा जोरदार टाळ्या आपले आजचे प्रमुख पाहुणे जयंतीलाल गाडा सर यांच्यासाठी वाजवूयात आणि त्यांना मी विनंती करते स्टेजवर येण्याची. चेअरमन ऑफ पेन स्टुडिओज आणि त्यांच्यासोबत
धवल जयंतीलाल गाडा सर सुद्धा आलेले आहेत, त्यांना सुद्धा स्टेजवर येण्याची विनंती. मला वाटतं आजच्या कार्यक्रमात टाळ्या वाजवा असं मला सांगायला लागतं कमा नाही. शेवटपर्यंत जितकी माणसं बसले टाळ्या दिसल्या पाहिजेत आणि ऐकू आल्या पाहिजेत. वेलकम सर. तुम्हा दोघांनाही रिक्वेस्ट आहे, सगळ्यात आधी तर थँक्यू सो मच फॉर बीइंग हिअर. इट मीन्स अ लॉट टू अस. आणि या फिल्मला काय आशीर्वाद द्याल, काय शुभेच्छा द्याल, तुमच्याकडनं ऐकायला आवडेल. सबसे पहले थैंक यू वेरी मच प्रोड्यूसर डायरेक्टर, इन्होंने इतनी मेहनत करी है. ये अनूप मेरे बेटे का दोस्त है और उसकी वजह से हम इन्वॉल्व हुए. और ये पहला हीरो होगा इंडिया का जो 3 पिक्चरें इसकी तैयार है और जो पहली पिक्चर रिलीज़ होने जा रही है 22 नवंबर को. और इतना बड़ा सब्जेक्ट मिला उनको. जब भी इन्होंने सुनाया तभी हमने सोचा नहीं था कि हम मराठी फिल्म से लॉन्च अनूप आएगा. और मुझे बहुत खुशी है कि अनूप इतनी बड़ी पिक्चर से रिलीज़ हो रहा है. थैंक यू वेरी मच. So we would like to hear a couple of words from you as well. I think Anup is the only actor and a talent who's a star before even being launched. Wow. Who has 3 films ready. Thank you so much. And best wishes and congratulations to the whole team. थँक्स अ लॉट बोथ ऑफ यू. आणि मी तुम्हाला विनंती करते तुम्ही स्थानापन्न व्हावं. एकदा जोरदार टाळ्या दोघांसाठी वाजवूयात. त्यासोबतच भारताचे सुप्रसिद्ध वास्तुशास्त्र तज्ज्ञ आनंद पिंपळकर यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या. त्यांना मी नंतर स्टेजवरती बोलावणारच आहे. आणि सोबतच राजेश दास जे डिस्ट्रीब्युशन हेड आहेत ऑफ PVR आयनॉक्स, त्यांच्यासाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या वाजवूया. आणि मला असं वाटतं या फिल्मची टीम खूप मोठी आहे. म्हणजे एवढा मोठा प्रोजेक्ट करण्यासाठी अर्थातच खूप अमेझिंग टीम लागते. आणि एक अशी टीम लागते जी फक्त डेडिकेटेड हार्डवर्क करणारी किंवा जेन्युइन नाही आहे, तर त्यांच्यामध्ये डिवोशन आहे, त्यांच्यामध्ये त्यांच्या कामाप्रतीची असलेली श्रद्धा आहे. कारण जर 10 लोकांपैकी 9 लोक हार्डवर्क करत असतील आणि एक व्यक्ती डिवोशन आणि हार्डवर्क करत असेल तर चान्सेस असतात की ज्या व्यक्तीची कामाप्रती श्रद्धा आहे ती व्यक्ती जास्त पुढे जाते, कारण त्या श्रद्धेमध्ये तितकी पॉवर असते. ह्या टीमपैकी प्रत्येक जणाला मी आता स्टेजवरती निमंत्रित करणार आहे. आणि मी कमी बोलून मला त्यांच्याकडनं जाणून घ्यायचं आहे की हा प्रवास, एवढा मोठा डोलारा त्यांनी कसा मॅनेज केलाय, कसा उभा केलाय आणि ही फिल्म कशी बनली आहे. सगळ्यात आधी अर्थात या फिल्मचे प्रोड्युसर, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत, संदीप मोहिते पाटील सरांसाठी. सर, तुम्हाला स्टेजवर येण्याची विनंती आहे. सरांना आपण एक माईक देऊया प्लीज. वा वा, ही शिट्टी शेवटच्या रांगेतनं आली आहे. ही शिट्टी नंतर पण यायला हवी हा, बाकीच्या सगळ्यांसाठी सुद्धा. हा सर, सगळ्यात आधी तर खूप भारी वाटतंय की फायनली ट्रेलर लॉन्च होतोय. म्हणजे मला वाटतं जितकी गाणी सुद्धा बाहेर आलेली आहेत त्यांना उदंड प्रतिसाद आहे. टीजरला खूप अमेझिंग रिस्पॉन्स होता. एवढा मोठा विषय, एवढा मोठ्या व्यक्तीबद्दलचा विषय, फायनली आता एक स्टेप आपण अगदी जवळ आलेलो आहोत आपल्या रिलीजच्या. ॲज अ प्रोड्युसर काय भावना आहेत, काय वर खाली काय काय मनात होतंय तुमच्या? सर्वप्रथम अगदी सर्व इथं उपस्थित असलेल्यांचे मनापासून स्वागत. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांनी माझ्याकडनं हे करून घेतलं. मी अत्यंत साध्या कुटुंबातला आहे, मी अत्यंत साधा माणूस आहे. फक्त ही एवढी मोठी कलाकृती ही माझ्या महाराजांच्या आशीर्वादामुळेच माझ्याकडनं झाली असं मला वाटतं. आणि माझे जे टेक्निशियन्स आहेत, आमच्या जे HODs होते किंवा आमच्या जे सगळ्या ताई आहेत, आमच्या ॲक्टर्स आहेत, ह्यांनी जी मला मोलाची साथ दिलेली, ह्यांच्या कुणाच्याही तोंडातून कधी नाही हा शब्द आला नाही बरं का. त्यांच्या तोंडातून कधीही मला नाही हा शब्द आला नाही, हे जमणार नाही, ते जमणार नाही. म्हणजे मी माझ्या ॲक्टरबद्दल असं सांगू शकतो की आम्ही त्यांच्यासाठी ते डमी आणला होता. म्हणजे खूप काही काही हार्ड सीन्स होते, ॲक्शन सिक्वेन्सेस किंवा खूप क्रुअल्टीचे काही सीन्स होते, पण त्यांनी तो कधी वापरला नाही. मग हे म्हणजे मला आवर्जून त्यांच्याबद्दल हे सांगा वाटतं की त्यांनी मला वापरलंय. मी त्यांना ओरडायला जायचं होतं, ते म्हणजे दादा तुम जाओ मुझे काम करने दो, दादा तुम्ही आज जाओ मुझे काम करने दो. आणि तसेच आमच्या ताईंचं पण, अगदी दोन्ही ताईंनी, तिसरी ताई कुठे आमची, या तिसरी ताई, म्हणजे अगदी त्यांनी खूप म्हणजे कधी सेटवरती काय अगदी जे सांगल. म्हणजे मला आणखीन एक सांगायचं होतं की आमचं राज्याभिषेकचं सॉन्ग ज्या दिवशी आमचं शूट होतं तो 22 तारीख होतं. प्रभू श्री रामांचं मंदिराचं जे जीर्णोद्धार झाला त्या दिवशी राज्याभिषेकाचं आम्ही तो मुहूर्त काढला होता. तर त्यावेळेस तर त्या दिवशी ना आम्हाला कुठेच म्हणजे व्हॅनिटी व्हॅन मिळत नव्हत्या, कारण सगळ्या व्हॅनिटी व्हॅन हा त्यासाठी ते सगळे घेऊन गेले होते. तर माझ्या म्हणजे अगदी सगळ्या ताईंनी एवढं ॲडजस्टमेंट केली ना, ते ना बाहेर टेंटमध्ये होता आणि मी ते कधी विसरलो नाही बरं का.
हे माझ्या सगळं लक्षात आहे की ते सगळं, आणि मला ते इतकं वाईट वाटत होतं, पण आय वॉज हेल्पलेस. पण त्यांनी मला हे कधी असं जाणून दिलं नाही की आम्हाला त्रास झाला, हे झालंय. आणि हॅट्स ऑफ टू देम, त्यांच्यामुळे हे सगळं शक्य झालं. सर प्रोड्युसर म्हणून आता किती अभिमान वाटतोय. छान वाटतं अगदी की महाराजांनी हे करून घेतलं, हे त्याबद्दल फार मला छान वाटतं. माझे मित्रपरांनी मला साथ दिली. आमचे प्रोड्युसर्स आहेत, म्हणजे माझा लहान भाऊ शेखर मोहिते पाटील, माझा सख्खा भाचा आहे केतन राजे भोसले, माझा मित्र सौजन्य एकम, आणि माझा स्कूल फ्रेंड धर्मेंद्र बोला, जो आम्ही 4थी पासून एकत्र आहोत. हे सगळ्यांच्या मुळे हे सगळं शक्य झालं. नाही तर माझ्या एकट्याचं हे काम नव्हतं. माझे HODs, माझे ऍक्टर्स, माझे मित्रपरिवार, माझे भाऊ, माझे फॅमिली मेंबर्स, हे सगळ्यांच्या मुळे हे सगळं शक्य झालं. आणि आज मी जे शाळेच्या दिवसापासून बघितलेलं जे स्वप्न होतं, ते आज स्वप्न माझं प्रत्यक्षात उतरत आहे. ह्याच्यापेक्षा मोठा आनंदाचा क्षण तर कुठलाच असू शकत नाही. वा 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 सर. आणि तुमच्या आनंदात तुम्ही आम्हालाही सहभागी करून घेताय, त्याबद्दल खरं तर तुमचे आभार. कारण तुमच्या करवी आमचंही एक न पाहिलेलं कदाचित स्वप्न पूर्ण होतंय असं म्हणायला हरकत नाही. तुम्ही ज्यांची नावं घेतलीत त्यांना सुद्धा मी मंचावरती आता आमंत्रित करू इच्छिते. एकदा जोरदार टाळ्या या सगळ्या प्रोड्युसर्ससाठी झाल्या पाहिजेत. शेखर मोहिते पाटील, धर्मेंद्र बोरा, सौजन्य निकम आणि केतन राजे, तुम्हा चौघांनाही मंचावर येण्याची विनंती आहे. आपण प्रोड्युसर्स सोबत एक फोटो इथे काढणार आहोत. आपण एक ग्रुप फोटो काढणार आहोत. Thank you everyone for coming here and gracing this beautiful program. आपके बिना ये पॉसिबल नहीं होता. ये फिल्म के बारे में जस्ट एक शॉर्ट में आपको बताना चाहूँगा. एक्चुअली फिल्म में आने का ये हम लोग सब बेसिकली इंडस्ट्रियलिस्ट बैकग्राउंड से, तो कभी ऐसा वाइल्डेस्ट ड्रीम में भी नहीं सोचा था कि अभी हम कुछ ऐसा करेंगे. But it was the initiative of Sandeep Moite. He is my school friend. We are friends since 4th standard. एक दिन उसने बताया कि यार मेरी इच्छा है कि अपने को हम्बीराव मोहिते के ऊपर पिक्चर बनाना है. मतलब अगर तुम्हारी इच्छा है तो 100% करेंगे. So how this journey started with just a mere talk, और वो ऐसा conceptualized होएगा ऐसा कभी लगा नहीं था. But he saw that vision, he had that dream, and he is always a person that dream big, so it will happen. So this was a dream which now is into a broader, bigger picture. And thank you all. Without your support, this wouldn't have been possible. ये मूवी के बारे में अगर मुझे ये सब टेक्नीशियंस के एफर्ट्स है, क्योंकि एक पिक्चर बनाते समय कुछ एफर्ट्स डालते आदमी, एक बार अटेम्प्ट करता है, 2 बार अटेम्प्ट करता है, बट दिस पीपल डे एंड नाइट दे हैव वर्कड ऑन इट more than what we did. There were more reworking on it. So they never had an attitude of giving up, and that is the thing because of which today what we are seeing. Hopefully शायद अभी तक आप लोगों ने सब टीजर और सॉन्ग्स देखे रहेंगे. We are every time trying to set a benchmark, and we always want that we should rise above the benchmark. So hopefully the trailer is to follow, and you all guys would like it. Thank you so much for coming once again. ओके, आपण माईक्स घेऊया सरांकडून आणि एक ग्रुप फोटो काढूया प्लीज. एक सेकंड, मला फक्त बोलायचं. हो प्लीज. छत्रपती संभाजी महाराजांसाठी एक 2 मिनिटं कान देऊ नये का. देश धर्म पर मिटने वाला, शेर शिवा का छावा था, महापराक्रमी परम प्रतापी, एक ही शंभू राजा था. परम तेजपुंज तेजस्वी आके, निकल गई पर झुकी नहीं, दृष्टि गई पर राष्ट्रनीति का दिव्य स्वप्न तो मिटा नहीं. जीवा काटी खून बहाया, धर्म का सौदा किया नहीं, शिवाजी महाराज का ही बेटा था वो, गलत राह पर चला नहीं. वर्ष 300 बीत गए शंभू तुम्हारे बलिदान को, कौन जीता कौन हारा पूछ लो संसार को. अमर शंभू तू अमर हो गया, तेरा जय जयकार हो, कोटि कोटि कंठों में तेरा गौरव गान हो. मातृभूमि के चरण कमल पर जीवन पुष्प चढ़ाया था, है दूजा दुनिया में कोई जैसा शंभू राजा राजा था. ही माझ्या दादाची शिकवण आहे, आणि ही माझ्यासाठीच नाही तर माझ्या परिवारासाठी. वी बिलीव्ह इन जॉईंट फॅमिली. दादा आज हे जे काही करतोय त्याच्या मागे ही फॅमिली आहे. मी माझी इंडस्ट्री म्हणजे दादानी आम्हाला दिलेली हे जी आहे ते मी जिथं बघतोय, त्यामुळे दादा हे सगळं करू शकतो. आणि हेच पुढे आपल्याला आमच्यापर्यंत आलं
तेच पुढं बाकीच्यांपर्यंत पण न्यायचं आहे. अजून एक मी छोटंसं हे करतो. दादाबरोबर काम करताना मी सोशल मीडियावर काही बघत असतो. तर माझ्यासाठी एक संभाजीनगरवरनं मी एका छोट्या 8वीत असलेला 14 वर्षाचा मुलगा आहे आणि त्याला आज मी आपल्या इथं बोलून घेतलं आहे. आणि हे बोलवण्याचं कारण असं की हे शंभूप्रेमी, आम्ही जसे थोडेसे वेडे आहोत शंभूप्रेमीसाठी, तसंच तो पण एक 14 वर्षाचा मुलगा आहे, तोही शंभूप्रेमी वेडा आहे. त्याने 16,000 फॉलोअर्स आहेत. ग्रामीण संभाजीनगर म्हणजे ग्रामीण भाग आहे जिथं मोबाईल वापरण्याची फार म्हणजे अवघड कंडिशन आहे. त्याच्या आईचा मोबाईल वापरतो जो की ज्याला म्हणजे कनेक्टिव्हिटी नसते किंवा डिस्प्ले नाही किंवा काही अशा ग्रामीण भागात आपल्याला माहिती की एवढं सुफलम सफलम नसतं. अशातनंही तो शंभू प्रेमासाठी हे जे काही करतो हे मला जेव्हा कळलं तेव्हा मी आज आपण इथं त्याला बोलवलंय आणि तुमच्या सगळ्यांची ओळख करून देतोय. हे असे मला त्यात मोठेपणा काही नाही घ्यायचा, पण हे आदर्श आपल्याला दाखवायचा आहे. आज आपल्याकडे एवढे छत्रपती संभाजी महाराज, शिवाजी महाराज जे आदर्श आहेत जे जग त्यांच्याकडे बघतं आणि आपला परिवार बघत नाही. तर आपल्या छोट्या छोट्या पोरांनी हे पुढं आपल्यापर्यंत इतिहास होता, आता इथून पुढे येणाऱ्या पिढीला इतिहास माहिती नसणार आहे. माझ्याकडे CBSEला माझा स्वतःचा मुलगा आहे, पण त्याला CBSEच्या पॅटर्नमध्ये मागच्या बाकीच्यांचा इतिहास भरपूर आहे, आपला इतिहास कमी होत चाललाय. तो हा इतिहास परत आपण पिक्चर रूपी इट इज म्हणजे इझिली सोर्स आहे की आपण लोकांपर्यंत पोहोचू शकतो. हा माध्यमातून आपण संभाजी महाराज लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. छत्रपती शिवाजी महाराजांना भरपूर न्याय मिळाला, पण संभाजी महाराज वंचित राहिले. हा आमचा एक हे होता. त्यामुळे जो वडील जर एवढे कर्तबगार असतील तर मुलगाही तसाच कर्तबगार असणार आहे, हेच दाखवण्याचा प्रयत्न करतो. त्याचं नाव प्रवीण निपन आहे मला वाटतं. मी फार एक 4-8 दिवसाची माझी त्याची ओळख आहे. प्रवीण बरोबर त्याचे वडील आले, त्याच्या शेजारचे 2 जण त्याला घेऊन आले. तुझं नाव सांग. माझं नाव प्रवीण निर्वाळ आहे. मी छत्रपती संभाजीनगर मध्ये राहतो. मी 14 वर्षाचा आहे. एका 8वी शाळामध्ये शिकतो. सेंट फ्रान्सिस SFS स्कूलमध्ये, आकाशवाणी रोड, जालना रोड मध्ये. काय पेज चालवतो? माझ्या आयडीचं नाव छत्रपती शिवप्रेमी आहे. 14,000 फॉलोअर्स आहे, 16,000 फॉलोअर्स आहे. एक शंभू भक्ताला आपल्या टीमकडनं, आपल्या सर्व टीमकडनं एक छोटीशी गिफ्ट देत आहोत आम्ही एक त्याला हे इन्स्टा रील चालवायला वगैरे फार त्रास होत होता. हे खरं त्याच्या वयासाठी योग्य नाहीये, पण तो संभाजी महाराजांचं कार्य करत होता. हेतू काय तो फार महत्वाचा होता. मी गारा सरांना विनंती करतो त्यांनी प्लीज 1-2 मिनिटं वरती यावं आणि तो इकडे. धन्यवाद. सगळ्या प्रोड्युसर्सना स्टेजवर थांबण्याची विनंती. आपला फोटो बाकी आहे सर. ठीक. यानंतर मी मंचावरती निमंत्रित करू इच्छिते या चित्रपटाचे जे ऐतिहासिक सल्लागार आहेत राज चंद्रकांत मेमाणे सर. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. ते आलेत का? पण मला वाटतं त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत, कारण अशा एखाद्या चित्रपटाच्या मागे असं एखादं नाव जोडलं जाणं फार फार महत्त्वाचं असतं. आणि आता मी या चित्रपटाची धुरा ज्यांनी आपल्या सक्षम खांद्यांवरती सांभाळली ते या चित्रपटाचे दिग्दर्शक यांना स्टेजवरती निमंत्रित करणार आहे. एकदा जोरदार टाळ्या तुषार शेलार यांच्यासाठी झाल्या पाहिजे. सगळ्यात आधी खूप खूप हो वाजू दे. त्यांना मगाशी सांगितल्याप्रमाणे ब्रीफ त्यांना कळलेलं आहे.
तर सगळ्यात आधी तर खूप भारी वाटतंय, खूप खूप अभिनंदन तुमचं. तुमचा चित्रपट 22 तारखेला रिलीज होतोय आणि मी ऍक्च्युली मगाशीच मध्येच हिंदीमध्ये बोलणार होते, पण मला असं वाटलं की जर आधी ब्रीफ देते की मी असं अचानक हिंदीमध्ये का बोलणार आहे. दॅट इज बिकॉज की ही जी फिल्म आहे ही मराठीसोबत हिंदीमध्ये सुद्धा आपण प्रदर्शित करतो. ये फिल्म हिंदी में भी रिलीज होने वाली है एंड आई फील इट्स अ ग्रेट मूव, कारण जितने भी लोग ऐसे हैं जिनको हमारी मातृभाषा नहीं आती है लेकिन उन्हें हमारे महाराज के बारे में जानने में इंटरेस्ट है, दिलचस्पी है और उनके जीवन में इन मूल्यों को उनको यूज़ करना है, उनके लिए ऐसी फिल्म हिंदी में भी अगर अवेलेबल हो तो इससे बेहतर चीज़ हो नहीं सकती. सो कूडोज टू योर टीम फॉर रिलीजिंग इट इन मराठी अँड इन हिंदी ऑन द सेम डे. सर प्रश्न हा विचारायचा आहे की अर्थातच संभाजी महाराजांबद्दलच्या थोड्या गोष्टी आपल्यापैकी काही जणांना कदाचित माहिती असतील, पण या चित्रपटामध्ये आम्हाला त्यांच्या आयुष्यातला कोणता पट दिसणार आहे, काय काय गोष्टी आपण इन्व्हॉल्व केल्या आहेत ह्याच्यात? सर्वप्रथम सगळ्यांना जय शिवराय जय शंभूराजे. गोष्ट कशी सुरू झाली सिनेमाची ते मी सांगतो. ॲक्च्युली स्वप्न आहे संदीपदादा मोहिते पाटलांचं. जेव्हा आम्ही सरसेनापती हंबीरराव करतो त्यावेळेस ते म्हटले होते की आपला सिनेमा करायचा आहे. सो आम्हाला साधारणतः 2.5 वर्ष लागली इकडे पोहोचायला. आता सो 2.5 वर्ष पोहोचून आता 22 तारीख दिसते आम्हाला इकडे. ओके, सो ही वॉज द फर्स्ट मॅन टू सपोर्ट अस. सो आय वुड लाईक टू थँक संदीपदादा मोहिते पाटील अँड देन दी 4 पिलर्स, धर्मेंद्र बोरा सर, सौजन्य निकम सर, शेखर मोहिते पाटील अँड केतन राजे भोसले आणि जी माझी टीम आहे बेसिकली, कारण त्यांनी खूप काम केलं. सो सगळ्यांची मी नावं घेतो. So starting with the youngest man on the set was Mahesh Hane sir, who was our DOP. Then the production designer Vijay Mamulkar, ज्यांनी कॉस्ट्युम्स केलेत आपले गणेश लोणारे, आमचे असोसिएट प्रोड्युसर राहुल निवशे सर, then the EPs सूरज बिसे अँड गोपाल राजपूत आणि सोबत VFX टीम आहे, कारण या सिनेमामध्ये न भूतो न भविष्यती अशी VFX केलेत आपण आजपर्यंत आणि कधी ना पाहिलेली अशी वॉरशिप दाखवली आपण जंजिरा किल्ल्याची. जोरदार टाळ्या VFX टीमसाठी. मला सो राज VFX आपलं हे करताय VFX सगळा. सो चिराग बुवा सर, अमोल जडे सर, देन सुयोग सर अँड शंभू सर अँड भाविन सर, ज्यांनी ट्रेलर आणि टीजर कट केले आपल्या फिल्मचा. सोबतच कोण राहिले अजून, ओके, ज्यांनी मेकअप केला म्हणजे आमचे संतोष गिलपिले सर आणि सिनेमामध्ये 6 सुंदर गाणी आहेत. सो त्यांचे जे कोरिओग्राफर्स आहेत कृती महेश अँड ओमकार माने सर. सो सिनेमामध्ये आपण जन्मापासून ची स्टोरी आपण सुरू केली आहे. सो अर्थात भाग 1 आहे त्यामुळं थोडाच पट आपण दाखवला. त्यांचा राज्याभिषेक असो, पुरणपूरची मोहीम असो त्यांची, आणि मेन अवतीभोवती चाललं आपलं जंजिरा किल्ल्यासाठी. आणि सगळ्यात महत्त्वाचं होतं सिनेमासाठी संभाजी महाराजांचं असणं. सो जर तुम्ही पेंटिंग्स बघाल महाराजांचे, सो त्यावेळेस कुठं आम्हाला असं वाटलं की नाही, ठाकूर नव सिंगच जवळ जात होते. सो ही वॉज द मॅन. बिकॉज थँक्यू सो मच सर फॉर वर्किंग विथ अस. आणि मला खूप दडपण आलं होतं की आता येसूबाईंसाठी की आता, सो असं झालं की अमृता मॅडमला अप्रोच करायचं. सो नरेशन दिलं मॅडम. असं दडपण होतं की मॅडम एकतर सगळ्यात मोठी स्टार, वर्सटाईल ॲक्टर, हो म्हणतील नाही म्हणतील माहिती नव्हतं. अँड बट इव्हेंच्युअली शी सेड येस. थँक्यू सो मच अमृता मॅम. सोबतच आमचे जिजाबाई आहेत, जिजाबाई मासाहेब, त्यांनी केले किशोरीताई शानेंनी. सोबत हंबीर मामा आमचे म्हणजे सरसेनापती हंबीरराव मोहिते, ते म्हणजे संजय खापरे सर. सोबत मग छत्रपती संभाजी महाराजांचे पहिले आई गेल्या, सईबाई मासाहेब गेल्या, तेव्हा त्याचा सगळा सांभाळ केला ते धारो मातांनी. त्यांचा रोल करतात ते भार्गवीताई चिरमुले. त्याच्यानंतर संभाजी महाराजांची आई म्हणजे सई मासाहेब, त्यांचा रोल केलाय पल्लवीताईंनी. आणि ज्यांचं सर्वात जास्त प्रेम आहे ॲक्च्युली रिअलमध्ये संभाजी महाराजांवरती, बट ॲक्च्युली ऑपोजिट कॅरेक्टर केलं त्यांचं, ते म्हणजे प्रदीप रावत सर मुकरब खानचं. सोबतच माझ्या सोबत आहेत विनीत शर्मा सर, ज्यांनी कोंडाची फर्जनचा रोल केला. सोबतच एमी मॅडम आल्यात, त्यांनी खूप सुंदर रोल केला सिनेमामध्ये. सोबत सुनील पलवल सर आहेत आणि स्वराज भोटे. आणि थँक्यू सो मच जयंतील गाडा सर फॉर ब्लेसिंग अस. थँक्यू सो मच. पण प्रश्न मला अजूनही एक आहे की सर, जसं तुम्ही म्हणालात की काही भाग आपण भाग 1 मध्ये बघणार आहोत, चॅप्टर 1 असं आपण म्हणतोय. मी मगाशी म्हटलं तसं की फिल्म हिंदी में भी रिलीज हो रही है. एज एन ऑडियंस वी आर फीलिंग अमेजिंग अबाउट इट, बट एज मेकर्स क्या थॉट था कि फिल्म को मराठी एंड हिंदी दोनों में ग्लोबली जायला पाहिजे. त्यामुळेच जेव्हा मराठीचं लिखाण सुरू होतं तेव्हाच ठरलं होतं की आपण हिंदीमध्ये सिनेमा करूया. कारण आज ऑडियन्स पाहिलं आपण, सो मेट्रो सिटीज पाहिला तर सो मराठीसोबत हिंदीमध्ये सिनेमा यायला पाहिजे होते. आणि संभाजी महाराज एवढे ग्रेट सुपर हिरो आमचे
की त्यांना काय कोणाच्या कंपॅरिझनची गरज नाही आहे ना भाषेची गरज आहे. त्यामुळे खूप मेहनतीने सिनेमा बनवला आम्ही सगळ्यांनी. सो आपण एकदा ट्रेलर बघूया मला वाटतं आता. अँड लेट्स टेक दी रिस्पॉन्सेस फ्रॉम द. येस ऍब्सोल्युटली. थँक्यू सो मच Thank you सर. so मी much. तुम्हाला बसण्याची विनंती करते. यानंतर मला असं वाटतं की आपण युट्यूबवरती टीजर बघितला असेल या चित्रपटाचा. त्याला खूप अमेझिंग रिस्पॉन्स आहे. पण या चित्रपटातली 2 गाणी ऑलरेडी रिलीज झालेली आहेत. त्यातलं एक गाणं कालच रिलीज झालंय ज्याचं नाव आहे वाटप आहे शंभूराया, जे बघून मी अमृताला डीएम केलेलं की अगं काय गाणं झालंय. खरंच खूप अमेझिंग गाणं आहे. आणि त्यासोबतच अजून एक गाणं रिलीज झालंय ऑलरेडी ज्याचं नाव आहे राज संभाजी. तर मला वाटतं की असा जर एखादा भव्य दिव्य चित्रपट असेल तर त्यातलं म्युझिक सुद्धा त्यातलं एक कॅरेक्टर असतं. आणि त्यामुळे या फिल्मच्या म्युझिक डिरेक्टरनं मला स्टेजवरती आमंत्रित करायला खूप आवडेल. मोहित कुलकर्णींसाठी जोरदार टाळ्या. आहेत का ते? त्यांच्या एंट्रीला आपण टाळ्यांचा बॅकग्राऊंड देऊ शकतो मला वाटतं. हा हॅलो. मोहित, सगळ्यात आधी तुझं खूप खूप कौतुक, कारण खूपच मस्त वाटतायत गाणी आणि एवढा एनर्जेटिक फोर्स या गाण्यांमागे आहे हे बघून खूप छान वाटतंय. पण मला सांग की एवढ्या मोठ्या व्यक्तीचं आयुष्य जेव्हा तुला कुठेतरी म्युझिक मधनं एक्सप्रेस करायचंय तेव्हा किती जास्त चॅलेंजिंग असतं ते, एस्पेशली वेन इट कम्स टू समवन लाईक छत्रपती संभाजी महाराज. ऑल्सो तुलाही विनंती करते की प्लीज मध्ये टीमच्या सगळ्या लोकांनी प्लीज सेंटर स्टेज घ्या. तुमचीच फिल्म आहे. थँक्यू. येस. संदीप सरांचं मी खूप आभार मानतो की त्यांनी मला हा मोठा चान्स दिला या फिल्मची गाणी कंपोज करण्यासाठी. तुषार सरांनी खूप मेहनत केली गाण्यांवरती मला गाईड करून आणि सगळी करण्यासाठी. आणि मी मुळात कोल्हापूरचा आहे, त्यामुळे मला संभाजी महाराज कोण आहेत काय आहेत हे मला माझ्या लहानपणापासून माझ्या आईवडिलांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे मला असं काही फारसं खूप असे जास्त काय मला वाटलं नाही की महाराजांवरती गाणं करतो, ते माझ्या आतून आलं. तर या फिल्ममध्ये एकूण 6 गाणी आहेत. तर आता 2 गाणी रिलीज झालेली आहेत. आता पुढची गाणी तुम्ही ऐकाच. आणि थँक्यू. तुला कसं वाटतंय रिस्पॉन्स बघून दोन्ही गाण्यांना? आणि दोन्ही गाणी म्हणजे मराठीत तर आहेतच पण दोन्ही गाणी हिंदीत सुद्धा अवेलेबल पहिल्यांदा आहेत. मला हिंदी गाणी करण्याची खूप इच्छा झाली या फिल्ममध्ये. सरांनी सांगितलं की मराठीसोबत हिंदी गाणी करूया आपण. तर लिरिक्स खूप छान लिहिलेत सर्व. आता ते उपस्थित नाही आहेत. प्रसाद बिवरेजी आणि ऋषिकेश झांबरे यांनी खूप छान लिरिक्स लिहिले गाण्यांना. आणि मोस्ट ऑफ दी असं आहे की टेक्निकल टीम्सना खूप गाणं आवडलं आणि पब्लिकपर्यंत ते पोहोचलं गाणं सगळं. येस. अमेझिंग. पूर्ण म्युझिक टीम साठी जोरदार टाळ्या आणि थँक्यू सो मच. थँक्यू. मी thank you, तुम्हाला thank you. बसण्याची विनंती करते. तो कसं वाटलं ट्रेलर आपल्याला? थैंक यू सो मच. जय. सर बहुत बिजी और उनको एक और इवेंट पे जाना है. सर मैं आपकी एक बार राय जानना चाहूंगा, आपको कैसा लगा प्लीज आप बताइए. बहुत ही बढ़िया ट्रेलर लगा और मुझे लगता है ये मराठी फिल्म नहीं है, हिंदी फिल्म है. और हिंदी का ट्रेलर उससे भी बहुत बहुत अच्छा लगा. मतलब ये अभी नेशनल हीरो तो बन ही जाएगा, अभी इंटरनेशनल नेक्स्ट सब्जेक्ट ढूंढेगा ये. थैंक यू सो मच आप आए. थैंक यू सो मच. आशीर्वाद दीजिए सर. थैंक यू. छत्रपति शिवाजी महाराज की. मैं कंगवा की इवेंट में उधर है वडाला में IMAX, वहाँ जा रहा हूँ. थैंक यू. थैंक यू. प्लीज मैडम.
चलो मेरा हो गया, मैं आती हूँ. थैंक यू. छत्रपती संभाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. हर हर महादेव. दादा नीचे बैठो दादा. नमः पार्वती पते शंभो. हर हर महादेव. हर हर महादेव. हर हर महादेव. थैंक यू. थैंक यू. थैंक यू. जास्त पेमेंट दिले काय? थँक्यू.